गावाकडची आठवण येते. तिखट करू का फिक्की करू विचारत आहे माई. माईला म्हटलं तिखटच कर भाजी. हे नासलेले दूध आहे, त्याच्यामध्ये आपण साखर टाकून लस्सी करून घेऊया. 6 चमचे साखर टाकली मी त्याच्यामध्ये. आणि माई म्हणत होती की आपण लस्सी करूया, तुला येत असेल तर कर असे म्हणत होती माई. साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता. आणि आता आपण हे फ्रीज मध्ये ठेवून देऊया गार होण्यासाठी. आणि नंतर मग आपण त्याला बाहेर काढून त्याच्यामध्ये हे करून घेतात. मग मायने ढोबळी मिरची चिरून घेतलेली आहे. जिरे मोहरी हे बघ आता जिरे टाकले, मोहरी टाकली, नंतर हळद टाकली, टाकले भाजी मिरची. पातळ भाजी करून दाखवणार आहे. मिरची, शिमला मिरची, काय म्हणते ती? तिखटाचं जाळ नको करू माई. अरे मग ती मिरचीला तिखट आहे काय? तिला ऐकू आलं का? काय हिरवीगार मस्तपैकी करून दाखवलेली आहे माईने. माई मला गावाकडची आठवण येते. जा मग. चल जाऊ आपण बीडला. कोण नाही गेला. कुठे जातो? तुझं आहे ना ते सूरज्या? कोणी आहे मेला ते तिकडे. अरे का अजून पाणी बी नाही टाकलं. अजून पाणी वाफायची, अजून होऊन द्यायची त्याला. अरे छान भाजी करून दाखवते. अरे बिरे नको म्हणू का. शिमला मिरची, अर्धी मिरची तर बाहेरच पडते तुझी. 2 फोडी पाडले म्हणून काय ते कुरकुर करतो. सांड लावून करू नको. कुणी नाही टिकायचं. सांड लावून नको करू. हा नाही कुणी नाही हे टिकायचं. सांड ते सांड दिवसभर सांड लावून भांडे पाड, काचेचे गल्लाचं फोड, नुकसानीचा पाया करून ठेवला माहिती सगळं माझं. हा काय केलं नुकसान तुझी? हे भांडे पाड आणि ते भांडे पाड. तुला काय झालं? भांडे पडत नाही काय? दिवसभर माई वायताक देते मला. राख करून ठेवती का आता भाजीची? राग केली. कोळसा झालेला आहे भाजीचा बघा इथं. हा कोळसा झालाय. तुझं काय पाहिजे? मला राख पण खाली देशील. हा माय ताटात वाढशील राख आणि म्हणून चटणी खा. होय आता मिरची टाकली, तिला काढावं लागेल भाजी. बघ येऊ बघा शकते. आता माई तिखटाचा जाळ करणार आहे. हा मिरची टाकली, हळद टाकली, हळद टाकलेली आहे थोडीशी. हा हा कढात हा कुट्टा टाकला, कुट्टा टाकूला भाजीला.
तुझ्या नादात माझी लसूण राहिली. अरे लसूण टाका. हलवून घ्यायचं आता मस्त त्याची सगळं. हलवून घ्यायचं. हे बघ चवीला एकदम स्वादिष्टपणा कशी झाली काय माहिती, आता खाल्ल्यावरच समजेल. पाणी टाकायचं. पाणी टाकलेलं आहे माईने इथं आणि चिखल केलेलं आहे भाजी करणं. हा चिकन गेला. याची आहे माई. मला पण मिरचीची भाजी शेअर करा, लाईक करा. आपल्याला ताक करायचं, आपलं लस्सी करायचं आहे आणि नासलेलं दूध आहे आणि त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आता मस्तपैकी घुसळून लस्सी बनवायची आहे. तर माईला आपण बोलूया. चला आता आपल्या लस्सीने रवीने आपण हे घुसळून घेतलेलं आहे ताक, आपलं नासलेलं दूध. मला तर खूप लस्सी आवडते. तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये टाका. सकाळी उठून ते शेतामध्ये जाणं, तसं उगवतो सूर्य बघणं, किती छान वाटत होतं. गावाकडची आठवण बघा. तो गावाकडचा रस्ता, आजूबाजूनी झाडं, किती सावली, आणि त्या सावलीतून चालायला, गाडी चालवायला किती मजा येत होती. तो नदीचा आवाज किती छान वाटतं. असं वाटतं शांत ठिकाणी जाऊन बसा. शेळ्या चरताना त्यांना घास खाऊ घालायचा, किती बरं वाटतं. छान शेळ्यांचा आवाज. मित्र आपण आंब्याच्या झाडावर चढायचं, आंबे तोडायचं आणि असं खाली पाडायचं आपण. आणि ती मजाच वेगळी होती. किती आवडती, गावाकडची आठवण येते मला खूप. अशाच ठिकाणी मग आम्ही मित्र क्रिकेट खेळायला जायचं. तिथं आपण गावाकडे क्रिकेट खेळायची मजाच खूप वेगळी असायची. ही विहीर किती शांत आहे, असं वाटतं की इथंच बसावा. शांत आणि एकदम त्या नदीमध्ये आपण मित्र सगळेजण आपण आंघोळ करणं, गावाकडची आठवण येते. गावाकडं आपण पाणी भरण्यासाठी जायचो, बसायचो, तिथं पाणी भरायचं, पिण्याचे पाणी. नंतर आपण मित्र आपण सगळं मासे पकडण्यासाठी नदीकाठी जायचं. त्यानंतर आपण चिखलातून आपण चालत जायचं, किती मजा वाटायची. ती मजाच वेगळी होती गावाकडची. त्याच्यानंतर दुपारच्या टायमाला शांत आणि ते ऊन, आवाज पक्ष्यांचा किती छान वाटायचं. नंतर आपण आता छान निसर्गरम्य वातावरणात बसून जेवणाची मजा घेण्यासाठी किती छान वाटतं. नंतर संध्याकाळी आपण सायकल चालवायचो, गावभर फिरायचो आपण मित्र. खूप मजा वाटायची. रात्री मग आपण भूताच्या गोष्टी वगैरे ऐकायचं आणि मग आपण ते ऐकता नंतर आपण घरी झोपण्यासाठी जायचो. आणि मग ते मातीचे घरं किती छान, तिथे थंड वाटायचं. आता मित्र म्हणतात की आपण कधीतरी प्लॅन करूया, जाऊया आपण कधीतरी गावाकडे.